तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलं फॉन्ट ट्युटोरियल. हा आज आपला पार्ट 1 असणार आहे. पार्ट फर्स्ट आहे. जर तुम्ही या पार्टला ढीक प्रेम दिला तर पार्ट सेकंड, पार्ट थर्ड भरपूर काही डीपमध्ये अजून व्हिडिओ येतील. नक्कीच आजचा व्हिडिओ आत्तापर्यंतच्या ट्युटोरियल पैकी सगळ्यात वेगळा आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. तर डायरेक्ट आता तुमच्यासमोर मी स्क्रीन शेअर करतो आणि सगळ्या गोष्टी डीपमध्ये तुम्हाला मी समजून सांगतो की फॉन्टचा काय विषय आहे. जसं की आता तुमच्यासमोर पहिला आपला चार्ट दिसाला आहे फॉन्ट ट्युटोरियल. पहिला आपला प्रश्न आहे, म्हणजे पहिला आपला सिक्वेन्स आहे की मी यूज केलेलं फॉन्ट्स. आतापर्यंत मी भरमसाठ यूज केल्यात नक्कीच, पण त्यातलं 5 मेन फॉन्ट्स आहेत. आणि आता हे काय आहेत, कसं आहेत, ते सगळं डीपमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. पहिला आहे, मी आयुष्यात पहिल्यांदा सगळ्यात जास्त वापरला गेलेला आहे, तर तो म्हणजे माझा श्रीलिपी फॉन्ट. जसं की 2019-18च्या दरम्यान प्रॉपरलिरित्या मी प्रॉपर डिझाईन चालू केली. त्याच्या आधी एडिटिंग करत होतो, पण प्रॉपर डिझाईन चालू केली. त्या दरम्यान श्रीलिपी फॉन्ट मला कोडिंग येत नव्हतं, म्हणून मी 18-19पर्यंत डिझाईन चालू केली नव्हती. त्याच्या आधी मला भरपूर आवड होती. जसं की 16-17मध्येच प्रॉपर चांगल्या प्रकारे मी एडिटिंगकडे वळलो, पण मला फॉन्टचं कोडिंग येत नव्हतं. मग एकट्यानं मला सांगितलं सविस्तर त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग मी चांगल्या प्रकारे आलो. मग श्रीलिपी आपला पहिला फॉन्ट आला. मग त्यानंतर आपलं इन्फिनिटी, DG, आता हे नवीन आल्यात फॉन्ट, हे तुम्हालाही माहिती आहेत. खास करून हे भरपूर स्टायलिश फॉन्ट्स आहेत आणि हे कसं यूज करायचं, काय काय विषय आहे पुढं ते मी तुम्हाला समजून सांगतो. त्यानंतर चौथा आहे देवनागरी. आता देवनागरी कोणता आहेत, काय आहेत, जसं की गुगल फॉन्टमध्ये पण देवनागरी आहेत, पण हे जे काय देवनागरीवरचं आहेत हे प्रॉपर जसं की साधना फॉन्ट आहे, बहुवान फॉन्ट आहे, भरपूर वेगवेगळे युनिक फॉन्ट्स आहेत जे टायटलला वापरले जातात. जसं की आता सन्नी जाधवच्या आपण ट्युटोरियलला वापरला आहे रिसेंटली, जे काही सिनेमॅटिक आले तर त्याला, तर ते देवनागरी फॉन्ट्स, त्याला पण डायरेक्ट प्रॉपर गोष्टी असतात पुढे, ते आपण समजून सांगतो. आणि पाचवा आपला फॉन्ट आहे गुगल फॉन्ट. आता हे एवढं 5 फॉन्ट मी वापरले गेलेत ओके आता माझ्या आयुष्यात. आता दुसरी स्लाईड बघा की फॉन्ट ट्युटोरियल. जसं की मी 5 फॉन्ट सांगितलं तुम्हाला इझिलीरित्या, पण त्या 5 फॉन्टचं प्रॉपरलिरित्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला समजून सांगतो. जसं की पहिला आपला मी म्हणल्याप्रमाणे श्रीलिपी फॉन्ट. श्रीलिपी फॉन्ट तो कोडिंग करायला लागतो आहे. कोडिंगशिवाय अजिबात चालत नाही. आणि कोडिंग त्याचं इंग्लिश बेस्ड आहे. तुम्ही आताही बघा, जसं की जर तुम्ही PCवर श्रीलिपी फॉन्ट यूज करत असला, डायरेक्ट BLT ते हात बसला असेल किंवा तुम्हाला माहीत असेल कोडिंग, तो भाग वेगळा पडतो आहे. पण जर तुम्ही ऑल फॉन्ट कन्व्हर्टर असं तुम्ही सर्च केला आणि ती पहिली जी काही लिंक की त्या 0715ची फॉन्टची श्रीलिपीची, तर ती यूज करून तिथं काहीतरी तुम्ही जसं की काहीतरी XYZ मराठी टेक्स्ट टाकला आणि ते कोडिंग केला, तर वर जे काही कोड येतोय बघा श्रीलिपी फॉन्टचा, तर तो इंग्लिशमध्ये असतोय. म्हणजेच काय, जे काही श्रीलिपी कोडिंगचा प्रॉपरलिरित्या विषय आहे तर तो इंग्लिश बेस्ड आहे. ही एक गोष्ट. म्हणून जरा प्रॉपरलिरित्या जरा अवघड जातं इंग्लिश बेस्ड. जसं की संपूर्ण टेक्स्टिंग घ्या, मग ते करा, असं मग भरपूर कोडिंग करा, ह्या गोष्टी आहेत त्यामुळं ते. त्यानंतर इन्फिनिटी फॉन्ट स्टायलिश फॉन्ट्स आहेत. हे प्रॉपरलिरित्या सगळीकडे वापरून चालत नाहीत, याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगतो. आणि त्यानंतर ह्याला पण कोडिंग करावं लागते. ह्याला पण डायरेक्ट कोडिंग करावं लागते प्रॉपर. आणि काही हातात आहेत जसं की के दाबलं की क येते, शिफ्ट के दाबलं की ख येते, असं ठराविक फॉन्ट्स आहेत. मग स्टायलिशला प्रॉपर कोडिंग तरी करावं लागते, किंवा ग्लाइफचं तरी किंवा युनिकोड पॅड ॲपचं तरी वापर करावा लागतो. DGचं पण तसंच आहे सेम, की प्रॉपर कोडिंग करावं लागते. आणि इन्फिनिटी आणि DGचं कोडिंग सेमच आहे, त्यामुळे एवढा काही विषय नाही. ते भाऊ म्हणलं तरी चालेल. त्यानंतर आहे खाली देवनागरी फॉन्ट. देवनागरी फॉन्टचा विषय कसा आहे की लय जण मला म्हणालेत की दादा याचं कोडिंग द्या, पण कोडिंग गाव ना. तरी आत्ता सध्यापर्यंत तरी मी 100% नुसता ग्लाइफचाच वापर करतो. इन्फिनिटी, DG आणि देवनागरी जे काय म्हणू शकतो आपण साधना किंवा बहुवान किंवा अजून भरपूर वेगवेगळे फॉन्ट्स आहेत जे तुम्हाला मी ऑलरेडी दिल्यात. तर ते जे काय फॉन्ट्स आहेत ना, ह्यातलं प्रॉपरलिरित्या जे काय म्हणू शकतो कोडिंग आहे, तर ते अजून मला गावलं नाही. त्यामुळे मी ग्लाइफचाच वापर केला आहे. ग्लाइफचा वापर म्हणू शकताय PCमध्ये, आणि जे मोबाईल आहेत त्यांनी म्हणू शकताय प्रॉपर युनिकोड पॅड ॲपचा. त्यानंतर सगळ्यात खतरनाक फॉन्ट म्हणजे गुगल फॉन्ट्स. आत्ता नवीन आल्यात. जसं की आत्तापर्यंत मला माहीत नव्हतं. जसं की गेल्या 1.5-2 वर्षात मला हे फॉन्ट्स कळल्यात गुगल फॉन्ट्स. म्हणजे मला कधी कळला माहिती आहे काय फॉन्ट्स, गुगल फॉन्ट्स कधी असतात, मागच्या वर्षीच्या जानेवारीमध्ये, की एकदम डीपमध्ये कळलं की बाबा एकदम खतरनाक ट्रेंडिंग फॉन्ट्स आहेत. आणि पहिला फॉन्ट मला कळलेला पॉपिन्स ओके असा विषय. मग ते मी फॉन्ट डीपमध्ये उडकलं कोण सांगत नसते कोणाला काय, फक्त मीच तुम्हाला एवढं डीपमध्ये समजून सांगतो की विषय काय आहे काय नाही. त्यामुळं आजचा एवढं शॉर्टपर्यंत बघा. गुगल फॉन्ट्स हे डायरेक्ट यूज होत्यात. पहिली गोष्ट जी खासियत, डायरेक्ट यूज होत्यात. याला कुठल्याही प्रकारे कन्व्हर्टिंग, कोडिंग, बिडिंग अजिबात लागत नाही. तुम्ही जे काय टाईप करता ते हायाचं फोटो दिसणार आणि स्टायलिश प्रकारे. आणि त्याचबरोबर ह्याला तुम्ही खास करून ह्या फॉन्टला, गुगल फॉन्टला एक खासियत म्हणजे काय की इंग्लिश प्लस मराठी हे प्रॉपर टायपिंग होत्यात एकाच टायमाला. जर तुम्ही मराठीमध्ये काय टाईप केला, जसं की प्रथमेश पाटील मराठीमध्ये टाईप केला,
ते मराठीमध्ये दिसणार आणि पुढं ग्राफिक डिझायनर इंग्लिशमध्ये टाईप केलं की ते इंग्लिश दिसणार. ही खासियत आहे या फॉन्टची, गुगल फॉन्टची. त्यामुळे मला गुगल फॉन्टचे भरमसाठ आवडतात. ओके, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. तुम्ही आय होप समजून घेतला असतील. ओके, मी यूज केलेलं फॉन्ट्स. त्यानंतर आता बघा फेवरेट फॉन्ट. माझा फेवरेट फॉन्ट हे गुगल फॉन्ट. काय भरपूर सगळं बाकीचं आहेतच, चांगल्या प्रकारे आहेतच. जसं की लेजन प्रायोरिटी त्याच्यात जो काय टायटल फॉन्ट असतो इन्फिनिटी DG ह्याला टायटलला प्रायोरिटी देतात. पण मी प्रॉपर बॉडी टेक्स्ट मीडियम ह्या लेवलला प्रायोरिटी देतो. कारण का ते जे काय बॉडी टेक्स्ट मीडियम फॉन्ट्स असतात ना प्रॉपर, ते काय पुढे जाऊन सांगतो, ते भरपूर नेक्स्ट लेवलला आपल्या डिझाईनला घेऊन जातात. ही एक खासियत आहे. ओके, काय विषय सगळ्यात सविस्तर सांगतो. माझा गुगल फॉन्ट भरपूर महत्त्वाचा आहे आणि ह्यात असं नाही की टायटल फॉन्ट्स नाही आहेत, म्हणजे एकदम खतरनाक पण फॉन्ट्स आहेत. तर याचं गुगल फेवरेट फॉन्ट गुगल कारण काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे इंग्लिश प्लस मराठी टाईप होत्यात आणि एका क्लिकमध्ये टाईप होत्यात. त्याला कुठल्याही प्रकारे कन्वर्टिंग करायला जावा लावा, इकडे ह्या वेबसाईटवर जावा त्याचा काही झंझट नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ही जी फॉन्ट फॅमिली भरपूर इम्पॉर्टंट आहे. आत्तापर्यंत मराठीमध्ये तरी असं कुठलंही फॉन्ट बघितलं नाही ज्याला फॉन्ट फॅमिली आहे. हां, इंग्लिशमध्ये भरपूर भरमसाठ फॉन्ट्स आहेत आणि जे ऑलरेडी आपल्या फोटोशॉपमध्ये अवेलेबल आहेत. ओके, पण जे काय मराठी देवनागरी फॉन्ट्स आहेत प्रॉपर गुगल फॉन्ट्स, ह्यात फॉन्ट फॅमिली आपल्याला बघायला भेटतात. जसं की फॉर एक्झाम्पल पॉपिन्स. आता फॉन्ट फॅमिली म्हणजे काय असते की पॉपिन्स एक फॉन्ट असला ना तर त्याच्यात 4 ते 5. आता ही मी एकदम कमी फॉन्ट फॅमिली दिल्या, भरपूर मोठे इटॅलिक बिटॅलिक भरपूर काय याच्यात आहेत सोडा गोष्टी. जसं की आता लाईट फॉन्ट म्हणजे बघू शकता पॉपिन्सच आहे पण तो लाईट फॉन्ट आहे. लाईट म्हणजे एकदम बारीक. त्यानंतर रेग्युलर म्हणजे हा रेग्युलर लेवलला वापरला जातो आहे. त्यानंतर त्याचा मीडियम म्हणजे त्याच्यापेक्षा जरा जाड. त्यानंतर सेमी बोल्ड त्याच्यापेक्षा जरा जाड आणि त्यानंतर बोल्ड त्याच्यापेक्षा जरा जाड असं आहेत. म्हणजे प्रॉपर ही फॉन्ट फॅमिली म्हणायची की जसं की लाईटपासून एकदम बोल्डपर्यंत. आणि हे दिल्यामुळं प्रॉपर ही फॉन्ट फॅमिली दिल्यामुळे विषय काय होतो आहे की आपल्याला सगळा संपूर्ण बॅनर करायला एकाच फॉन्टमध्ये आपण करू शकतो आणि ते सगळा संपूर्ण बॅनर आपल्याला करायला एकदम सोपं पडते. ही एक खासियत आहे. ओके, टायटलला तुम्ही बोल्ड वापरला, त्यानंतर बॉडी मिडियमला तुम्ही सेमी बोल्ड किंवा मिडियम वापरला आणि एकदम बॉडी टेक्स्टला तुम्ही लाईट किंवा रेग्युलर वापरला, अशी गोष्ट आहे. त्यामुळं एकदम टॉप. मी तुम्हाला ते फॉलो करून पण दाखवणार आहे. त्यानंतर इथं आहे फॉन्ट टाईप्स. फॉन्टचं 3 टाईप्स आहेत प्रॉपर: टायटल फॉन्ट, मिडल फॉन्ट आणि बॉडी टेक्स्ट. टायटल म्हणजे जे काय मेन टायटल येणार आहे टायटल प्रॉपर. टायटलला वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकताय. असं म्हणत नाही की मी फक्त गुगल फॉन्टच पाहिजे. टायटलला तुम्ही DG पण वापरू शकताय. टायटलला तुम्ही म्हणू शकताय की प्रॉपर इन्फिनिटी पण वापरू शकताय. टायटलला देवनागरी जे काय कोडिंगचं आहेत ते पण वापरू शकताय. आणि हे गुगल फॉन्टमधला बोल्ड पण वापरू शकताय टायटलला. ओके, मिडल फॉन्ट आहेत त्याला प्रॉपरलिरित्या जास्तीत जास्त करून माझं तरी मत आहे की गुगल फॉन्ट्स वापरा बोल्ड किंवा सेमी बोल्ड थीममधलं. आणि थर्ड नंबरचं काय आहे की बॉडी टेक्स्ट म्हणजे जी काही गोष्ट असते तर ती डिस्क्राईब करणे. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला एक मुद्दा समजून सांगायचा आहे. जसं की प्रथमेश पाटील हे आलं टायटल. त्यानंतर ती पदवी काय आहे मिडल ती ग्राफिक डिझायनर, ही आली पदवी. त्यानंतर ग्राफिक डिझायनरबद्दल माहिती, माझ्याबद्दल माहिती जी काय येणार संपूर्ण, मी काय की कुठनं जर्नी चालू केली, काय केली, हे संपूर्ण आलं बॉडी टेक्स्ट. ओके, अशा गोष्टी समजून मी तुम्हाला ते फोटो समजून सांगतो, काळजी करू नका. त्यानंतर आहे तर फॉन्ट यूज वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. वेगवेगळे फॉन्ट्स यूज करू नये. जसं की टायटलला जास्तीत जास्त करून माझं तरी मत आहे इन्फिनिटी DG वापरा. ओके, पण जे काय मिडल आणि बॉडी टेक्स्ट आहे त्याला तुम्ही म्हणजे मल्टिपल चॉईस वापरू शकता गुगल फॉन्टमधलं. आणि 2 नंबर ऑप्शन आहे प्रॉपर एकच फॉन्ट फॅमिली. जसं की मागाशी मी तुम्हाला समजून सांगितलं की टायटलला आपला जो काही फॉर एक्झाम्पल पॉपिन्स धरला तर तो बोल्ड येणार. 2 नंबर मिडियम धरला, मिडल फॉन्ट धरला तर तो मिडियम येणार आणि बॉडी टेक्स्टला रेग्युलर किंवा लाईट येणार असं. ओके, तर हे एवढं मी तुम्हाला चार्ट वाईज समजून सांगितलं. आता प्रॅक्टिकल बघू आपण कसा त्याचा यूज करायचा. तर आता आपण आले आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. इथं मी तुम्हाला समजून सांगतो प्रॉपर काय विषय आहे तो. जसं की आता माझं नाव काय आहे प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील म्हणजे टायटल आहे आपलं, म्हणजे आपला बॅनर आपण मोठा करावलो एक प्रथमेश पाटील या टीममध्ये आपण प्रथमेश पाटील हे घेतलं प्रॉपर. मग ह्याला आता मी जरा जास्त करून टेकोचं एक उदाहरण दाखवतो. जसं की आता मला टेको अवेलेबल आहे आणि हे टेको मला भरपूर आवडतो आहे, त्यामुळे मी टेकोचं उदाहरण घेतो. जसं की टेकोमधला प्रॉपरली त्या टायटलसाठी मी बोल्ड वापरला बघा, बोल्ड प्रथमेश पाटील हे डिस्क्राईब करण्यासाठी. प्रथमेश पाटील हे माझं नाव. म्हणजे तुम्ही इथं समजून जावा की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजवले म्हणजे आपण एक प्रकारे बॅनर क्रिएट केले आहे. जसं की आता तुम्ही निवडणुकाचा करा किंवा अजून कोणताही जसं की क्लासेसच्या डिझाईन ते करा. प्रॉपर जे काय हेडलाईन असते क्लासचं नाव ते नसते ते त्याला म्हणायचं प्रॉपर टायटल. जे एकदाच एकदम मोठं टाकणार आहे त्याला म्हणायचं टायटल. आणि जे काय सारखे एकदम हायलाइटेड गोष्टी येणार आहेत त्याला म्हणायचं काय प्रॉपरलीरित्या मिडल फॉन्ट, मिडल सेक्शन, मिडल टाईप. प्रॉपर मिडल फॉन्ट म्हणू शकता किंवा मिडल टायटल म्हणू शकता. मिडल टायटल चालेल. आणि ती जे काय इन्फॉर्मेशन येणार आहे त्याला आपण बॉडी टेक्स्ट म्हणू शकतो. तर हे प्रथमेश पाटील हे झालं. कोण आहे प्रथमेश पाटील? ग्राफिक डिझायनर.
आता हे जे काही सेक्शन आहे ग्राफिक डिझायनर हे प्रथमेश पाटील एवढं मोठं ठेवून चालणार नाही आणि त्याचा फॉन्ट पण ठेवून चालणार नाही. फॉन्ट सेमच ठेवू तुम्ही टेको, पण प्रॉपरलित्या ह्याच्यात चेंज काय येणार आपला प्रॉपर, जसं की तुम्ही म्हणू शकता मीडियम आपण चूज केला. बघू शकता या थीममध्ये, अशा थीममध्ये. मग याचं तुम्ही प्रॉपरली त्या कलर चेंज, टायटलचा आपला कलर चेंज ठेवू शकता अशा थीममध्ये. कलर कॉम्बिनेशनचं पण आपण सगळं बोलूयात. हे ग्राफिक डिझाईन जसं की आता बघू शकता की कसले कितपत नेक्स्ट लेवल दिसाले. आणि त्यानंतर प्रथमेश पाटील बरोबरची जे काय बद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण इथं लिहू शकतो. त्यासाठी आता मी जरा प्रॉपर काहीतरी XYZ पॅरेग्राफ घेतो. म्हणजे मी काय पण XYZ पॅरेग्राफ घेतला आहे तुम्हाला फक्त समजवण्यासाठी, तर ते आता मी इथं पेस्ट करतो. आणि ही इन्फॉर्मेशन आहे आपली, तर त्यामुळे इथं वापरलं जाणार आहे आपला टेकोमधला एकच फॉन्ट यूज करावली मी. इथं वापर टेकोमधला रेग्युलर किंवा लाईट, रेग्युलर वापरूयात आपण सध्याला. तर ही अशी इन्फॉर्मेशन प्रॉपरली त्यात आहे जरा जवळ आणणे. ह्याला म्हणतात संपूर्ण फॉन्ट कॉम्बिनेशन. कळलं असेल तुम्हाला. ओके, आता मी हा एकाच फॉन्टचा वापर करून यूज केला, म्हणजे तुम्हाला संपूर्ण समजून सांगितलं आहे. ह्याच्यात तुम्ही डीपमध्ये करू शकताय प्रॉपर. जे काय प्रथमेश पाटील आहे इथं तुम्ही एकदम युनिक फॉन्ट वापरा. जसं की मी म्हटल्याप्रमाणे आता इथं मराठी टायपिंग असलं तर प्रॉपर इथं तुम्ही जो काय आपला इन्फिनिटी DG एकदम टायटलला एकदम खतरनाक कॅलिग्राफी थीम वापरला तरी चालेल. बॉडी टेक्स्ट म्हणजे मीडियम लेवलला प्रॉपर तुम्ही आपलं हेच वापरा, जसं की गुगल फॉन्ट्स आहेत तर ते. आणि बॉडी टेक्स्टला तू पण गुगल फॉन्ट वापरा, पण एकदम लाईट थीम किंवा रेग्युलर थीम. ही अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. हा पार्ट 1 होता. ऑलरेडी आता किती वेळ झाला आहे बघू शकताय. मी एवढं समजून सांगायला तुम्हाला भरपूर वेळ लागला. असंच ट्युटोरियल इन्फॉर्मेटिव्ह पाहिजेत का नकोत. जर तुमचं ढीग प्रेम असलं या व्हिडिओला, ढीग व्ह्यूज दिला तर 100% पार्ट 2 हा लवकरात लवकर आणेन मी. ओके, तर त्यासाठी ढीग प्रेम द्या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जसं की अजून मी डीपमध्ये सांगितलं नाही की कलर कॉम्बिनेशनचा पण विषय, तर त्यावरही ट्युटोरियल पाहिजे का नको नक्कीच कमेंट करा. पार्ट 2 लवकरात लवकर येईल जर तुम्ही या व्हिडिओला ढीग प्रेम दिला तर. आणि कलर कॉम्बिनेशनचा पण व्हिडिओ येईल. ओके, असंच नवीन व्हिडिओ मी काहीतरी ट्राय करणार आहे. 100% तुम्हाला आवडतील, कारण काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मी क्लासमध्ये सांगत असते त्या तुम्हाला सांगावले. ओके, ढीग प्रेम द्या. बाकी भेटो लवकरच एकदम खतरनाक विशाळ व्हिडिओमध्ये. तोरबाय काय जे काय, टेक केअर, लव यू ऑल, ढीग प्रेम बाय, धन्यवाद. ढीग प्रेम द्या.